नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के अर्थात कुलदीप प्रधान हे प्रमोशनचे कारण असल्यामुळे 2.5 महिने रजेवर होते, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे उपसभापती श्री साहेबराव कारके यांनी वडगाव मावळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन मावळात दांड्या मारणाऱ्या बीडीओला उच्च पदावर पदोन्नती देते की कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अर्थात ग्रामसेवक श्री देशमुख यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे संकेतही उपसभापती कारके यांनी दिले आहेत. त्यामुळे बीडीओ नंतर आता ग्रामसेवक देशमुख हे सुद्धा सभापती, उपसभापती आणि पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहेत. पाहूयात उपसभापती साहेबराव कारके पत्रकारांशी बोलताना नेमके काय म्हणाले. काय सांगाल कारके साहेब, मावळ तालुका पंचायत समितीच्या बीडीओचं कार्यालय अजून किती दिवस बंद राहील आणि त्याचा ॲडिशनल चार्ज कोणाकडे आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं किंवा सीओकडनं तुमच्याकडे काय माहिती आहे? गेली 2.5 महिन्यापासून के प्रधान साहेब रजेवर आहेत. 8 दिवस झाले एक रजेवर जातो. त्यांची पोस्टिंग व्हायची किंवा त्यांना प्रमोशनचा विषय चालला होता. त्या अनुषंगाने 8 दिवसाची रजा घेतली म्हणून गेले. ते गेले 2.5 महिने परत काय फिरकले नाही, आले नाहीत. आणि आता ज्यावेळेस सगळी कामं ठप्प झाली, ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य सभापती असेल, मी असेल किंवा आमचे सन्मान्य सदस्य असेल, जे झेडपीचे सदस्य असतील, त्यांनी सर्वांनी एकमुखी मागणी केली की आता हे व्हिडिओ आम्हाला नको आहे, हा कार्यक्षम व्हिडिओ नको. म्हणून आम्ही त्या दिवशी ते सोमवारी येऊन गेले, परंतु आम्हाला कल्पना नसल्यामुळे परत मंगळवारी येतील म्हणून आम्ही सगळे एकत्र सकाळी 9 वाजता हजर झालो. त्यावेळेस काय ते आले नाहीत. आम्ही साधारण 10:30 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. नंतर आम्ही त्या ठिकाणी टाळा लावला विषय तिथं. आता त्याच्यानंतर आम्हाला कार्यक्षम व्हिडिओ हवा आहे म्हणून आम्ही शिवसाहेबांकडे मागणी केलेली आहे किंवा हे व्हिडिओ आम्हाला नको आहेत, नवीन व्हिडिओ येसपर्यंत आता जे ॲडिशनल व्हिडिओ आहेत शेवक थोरात साहेब यांनाच हा चार्ज द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. मग 8 दिवसाची बीडीओंची जी रजा होती ती 15 दिवसानंतरही पुढे गेली किंवा महिनाभरानंतरही पुढे गेली आणि आता त्याला 2.5 महिने झाले. मग एवढी पुढे रजा गेलेली असताना आपल्या ते लवकर निदर्शनास आलं नाही का किंवा ते लेट कळलं का? नेमकं काय झालं? आम्हाला असं समजलं होतं की ते येणार आहेत काय, पण कुठल्या प्रकारचं आम्हाला कल्पना त्यांनी दिलेली नव्हती. आणि वेळोवेळी आम्ही शिवसाहेबांची मागणी केली होती किंवा एकतर त्यांना लवकर पाठवा किंवा नवीन आम्हाला व्हिडिओ, नवीन कार्यरत एक सक्षम व्हिडिओ असेल तो द्यावा अशी आम्ही त्यांना मागणी केली होती. याबाबत तुम्हाला सीओंकडनं काय प्रतिसाद आला किंवा जिल्हा परिषदेची काय भूमिका? शिवसाहेबांनी आता मंगळवारी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली शिवसाहेबांची फोनवर, तर ते म्हणले आता नवीन व्हिडिओ तुम्हाला देण्यात येईल, तोपर्यंत ॲडिशनल शिव आहे ते काम पाहतील. मग सध्या ॲडिशनल सीओ म्हणून तालुक्याचं कामकाज कोणाकडे आहे? आता ॲडिशनल शिव म्हणून शेवक थोरात साहेब आहेत, ते ॲडिशनल बीडीओ म्हणून. मावळमधील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असणारी खडकाळाची जी ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्या विरोधामध्ये तेथील लोकांचा खूप असंतोष आहे. ते कामावर वेळेवर येत नाहीत किंवा बाकीच्या ज्या प्रशासकीय बाबी आहेत त्या पूर्ण करत नाही, अशा प्रकारे तिथल्या लोकांची तक्रार आहे आणि आपल्याकडे त्याचे अर्ज आहेत. आपल्या काही कानावर ह्या बाबी आहेत का? आपण व्यवस्थित मुद्दा उपस्थित केला आहे महत्त्वाचा. आत्ताच दादा गायकवाड दादा आहेत, त्यांचं एक उदाहरण सांगतो कामशेटचा विषय. त्यांच्याही कामाची मागणी गेली सातत्याने आम्ही जोपर्यंत आहे म्हणजे आलो आहोत त्याच्या आधीपासून माहिती ते मागवतात. त्यांनी आम्हाला सांगितली माहिती, एक गावचं पाणी गेलेलं आहे, गटरचं पाणी, ते दक्षिणेकडनं उत्तरेला त्याची पाईपलाईनची इस्टिमेट होतं असं दादा गायकवाड दादा सांगतात. आणि वस्तू ती आता पाहिली तर आता पाणी पश्चिमेकडनं पूर्वेला गेले. तो वारंवार त्यांची तक्रार देत, ग्रामस्थांची कामशेट तक्रार आहे. देशमुख जे आहेत संबंधित ग्रामसेवक त्यांची मध्ये चौकशी आली, काम व्यवस्थित नाही, हे वस्तू ती नाकारता येत नाही. त्यांना त्या गायकवाडांचे पेपर तपासायला सांगितले तर ते म्हणते जिल्हा परिषदेला पेपर उपलब्ध नाहीत. तुम्ही जी बोललात आत्ता जे सांगितलं ते अनुसरून वस्तूला अनुसरूनच आहे. तुम्ही यापूर्वी पंचायत समितीचे गटनेते होते, आता उपसभापती आहात. आपल्या यापूर्वीच्या कार्यकाळात आताच्या कार्यकाळात तुम्हाला काय अनुभव येतो? अशा प्रकारे बीडीओंचं गैरहजर राहणं किंवा अधिकाऱ्यांनी काम न करणं
याचा यापूर्वी आपल्याला अनुभव आला होता का आणि आता काय अनुभव आहे? नाही, मागच्या वेळेस होते गैरहजर, पण एवढ्या दिवसात एवढं मोठी 2-2.5 महिन्याच्या कालावधीत नव्हते एवढे दिवस. हे सातत्याने म्हणजे सतत म्हणजे 2.5 महिन्यापासून एकदाही फिरलेली नाही आहेत. आणि दुसऱ्या गोष्टी कामाचा भाग असला त्यावेळेस कामाची पद्धत वेगळी होती, आताची वेगळी आहे विषय. आताही चांगल्या पद्धतीत सगळेच सभापतीत आहेत आमच्या, सगळ्या पद्धती व्यवस्थित कामकाज चालू आहे तिथं विषय. आता दत्ताभाऊ काजळे तिकडे कॅमेरा फिरवा, त्यांच्या किंवा ते शोभिनाथ भाऊ आहेत, हे जे ज्या वेळेस येतात त्यांना पूर्वी कशी वागणूक होती आणि आता कशी ते सांगतील तुम्हाला विषय. त्यावेळेसही चांगला कारभार होता, आताही पण त्याच पद्धतीचा विषय. आम्ही सगळ्या गोष्टीला त्यांच्या म्हणजे सहकार्य असतं ते पण सांगतील आम्हाला. आमच्याकडे एक अशी माहिती आहे आणि तालुक्यात अशी चर्चा आहे की तालुक्याचे काही लोकप्रतिनिधी बीडीओंशी व्यवस्थित वर्तन करत नव्हते किंवा त्यांना आरेतुरे वगैरे करायचे, त्याच्यामुळे बीडीओंचं मन दुखलं आणि म्हणून बीडीओ आता 2.5 महिने झाले रजेवर आहेत. नेमकं खरं काय, तुमची काय माहिती? चुकीची माहिती आहे. बीडीओ साहेब गेले कारण त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं, त्यांना प्रमोशनला जायचं होतं, त्यासाठी ते मुंबईला फिरत होते, जात होते, त्यासाठी त्यांना सुट्टी हवी होती. बाकी हे गोष्टी चुकीच्या आहेत त्या.